टिंगरे, किशोरजी टिंगरे, प्रदीप अप्पा टिंगरे यांच्या वतीनं चांदीची गदा आणि रोख रक्कम गावाच्या वतीनं आणि त्याच्या व्यतिरिक्त कमीत कमी 30 ते 35 हजार रुपयाची रोख बक्षीस या ठिकाणी अजून वाढत चाललेलं आहे। त्याच्यामुळं साधारणतः 1 लाख रुपये नावाची कुस्ती चालू आहे। टाळ्या करा जोरदार या ठिकाणी। सुदर्शन कोतकर आणि वैभव माने अनेक वेळा आपापल्या जिल्ह्याचं महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करणारे पैलवान आज मैदानावरती लढत आहेत। या मैदानाचा एक इतिहास आहे। जो जो या मैदानावरती लढला तो पुढे महाराष्ट्र केसरी झाला, हा इतिहास आहे। पृथ्वी मोहोळ इथं लढून गेला योगेश पवार समवेत आणि महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली। त्याच्या अगोदर अनेक जण लढले, जेवढे लढले सगळे महाराष्ट्र केसरी झाले। शैलेश शेळके लढला बालेवाडीला फायनल आला, दादा शेळके इथं लढला तोही इथं महाराष्ट्र केसरी झाला गेल्या वर्षी। त्याच्यामुळं दोघांना खऱ्या अर्थानं भैरवनाथांचा आशीर्वाद लाभणार आहे। फक्त कुस्ती करा। बलदंड ताकदीची दोन्ही पुरं बस वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं। काय त्या पोराच्या मांड्या, आमच्या पोराच्या मांड्या जसं कोळवाच्या दांड्या। काय करायचंय त्या इष्टटीला, वाटत नाही का की आपल्या घरामध्ये अशी धन दौलत तयार करावी। काय जगायचं, कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या। कोणी कोणाची इष्ट बघायला येत नाही, कोणी कोणाचा पैसा अडका बघायला येत नाही। अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा। आणि या दोन्ही पोरांच्या घरी काय कमी नाही हो। सुदर्शन कोतकर सगळ्याला माहिती आहे, केडगावच्या कोतकर कुटुंबातला महादेवांना कोतकरांचा चिरंजीव आहे। काळी लाल परिधान केलेला, घरी पाहिलं तर 7 पिढ्या बसून खाल्लं तरी सरायचं नाही, एवढी इष्टट आहे। पण लाड फक्त खायचा प्यायचा, तालमीचा कष्टाचा नाही। टाळ्या करा त्याच्या घरच्यांसाठी। डोक्यात हवा नाही जाऊन दिली की चांगला पैलवान घडतो। त्याचं उदाहरण आहे सुदर्शन कोतकर, त्याचं उदाहरण आहे अभिजित कटके सारखा पैलवान। आणि वैभव माने त्याचे चुलते गौतमराव माने माळशिरसला पंचायत समितीचे सभापती, त्यांचा पुतणे, त्याच्याही घरी काही कमी नाही। पण लाड फक्त खायचा प्यायचा कष्टाचा नाही, सदन घरातली पोरं। पण आज मैदानांवरती लढताय पैशासाठी नाही, नावागावासाठी लढताय। टाळ्या करा दोन्ही पोरांसाठी। आणि असं सुंदर कुस्ती मैदान आज धानोरी गावामध्ये संपन्न होते। सुंदर अशी प्रेक्षक गॅलरी कायमस्वरूपी आमदार सुनीलांना टिंगरेंनी बांधून दिली आणि गावाच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे। आणि असं सुंदर मैदान आणि अशा सुंदर कुस्त्या उत्सव कमिटीच्या माध्यमातून धानोरी ग्रामस्थ संपन्न करतायत। गावाच्या वैभवामध्ये याला भर पडत असते। एक शिस्तबद्ध मैदान, इथं बसलेली 10 गावातली लोक 10 गावाजवळ सांगतात काय धानोरीचं मैदान झालं, काय ती शिस्त होती। एकदा टाळ्या करा तुम्ही सगळ्यांसाठी। एक शिस्तीचा चांगला पायटा धानोरीकरांनी पाडलेला आहे, खऱ्या अर्थानं कौतुक आहे। सुदर्शन आणि वैभव कुस्ती करा, आपण फिरावा। शबास वैभव, शबास सुदर्शन। तब्बल जवळजवळ 1 लाख रुपये इनाम आणि चांदीची गदा असं इनाम आहे या कुस्तीवरती। येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी, त्याच्यासाठी हा तास आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे वेवा, परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला घडवायची आहे आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे। या पोरांची घरची परिस्थिती सांगायचं कारण एक आहे, बऱ्याच जणांचा आज गैरसमज झालाय। अण्णा आप्पा एकरभर असते तरी लोक म्हणतात त्याला काही कमी आहे, कुसून खाल्लं तरी सरायचं नाही। आपण बापाला बुलेट घेऊन द्यायची आणि टोळी काढून कॉलेजच्या बाहेर फडफडत हिंडायचं। जरा बघा आपली तरुण पिढी पुढे जरा हुडका। विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुणाई उभे, आपलं पोरं कोणाच्या संगतीत उठतं बसतं, जरा बघा। काय आदर्श घेता आला तर घ्या
आणि आपल्या घरात एखादा तयार करा. यात्रा कमिटीचा उद्देश सफल होणार आहे. त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. शबास वैभव, शबास सुदर्शन. राजर्षी शाहू महाराजांना 18 यशस्वी एकेरी पटकावला वैभवनं. आक्रमण झाला कोचकर. पापण्या तेवढ्या मिटू नका. एकलंगी भरली हो. एक चाक लावण्याचा प्रयत्न सुदर्शनचा. शबास. करा की टाळ्या, करा की टाळ्या. यासाठी केला होता अट्टहास. अशी सळसळ करा, अशी फणफण करणारे आपल्या घरात तयार करा. सळसळ त्या रक्ताला उकळी फुटत असते. शबास वैभव. आणि अद्याप नाही. टाळ्या, 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 टाळ्या. सीटवर फिरला. टाळ्या करा वैभवसाठी. कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक आहे. कुस्ती पाहणाऱ्याचं कौतुक आहे. कुस्तीवरती देणगी देणाऱ्या देणगीदाराचं कौतुक आहे. बक्षीस देणाऱ्या त्या दातृत्वात हाताचं कौतुक आहे. अशी कुस्ती आणि आपण बघणारे भाग्यवान आपलंही कौतुक आहे. भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये अभिषेक असेल, छबिना असेल, तमाशा असेल, कुस्त्याचं मैदान असेल, मोठ्या शांततेमध्ये पार पडतंय. गावाच्या वैभवामध्ये भर पडते. हे गावाचं वैभव येणाऱ्या काळामध्ये बहरच जाणार आहे. भैरवनाथाकडे एवढाच अपेक्षा आहे की त्या भारामध्ये आमचं एखादं पोरग पुढच्या वर्षी मैदानात भरायचं वाढू दे, एवढी प्रार्थना आहे. चला माती घ्या. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. शबास पैलवान वैभव आणि सुदर्शन. बावीस 23 वर्षाची पोरं आहे. 100-115 किलोच्या आसपास वजन आहे दोघांची. अशा उघड्या तिजोऱ्या घराघरामध्ये तयार व्हाव्या त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. राजर्षी शाहू राजांना 1896 ला मोतीबाग तालुक्याची स्थापना केली आणि बाहेर एक पाटी लावली आणि त्याच्यावर संपत्तीचे 3 प्रकार लिहिले. आपा पहिली संपत्ती शरीर संपत्ती. शरीर माध्यम खलधर्म साधना. शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं. हे राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं. नुसतं सांगितलं नाही तर अंमलात आणलं. कडाला बसलेले जपून बसा. अंगावर पडलं तर चपाती होईल. जवळ 2.5 क्विंटल भोजन आहे. हा कवायचं बी नाही, सोसायचं बी नाही. फार अवघड आहे. अशी बलरंग जातीची पोरं आज धानोरीच्या मैदानावरती तशाच. अरे प्रॉब्लेम आक्रमक होतोय सुदर्शन. मागे करू नका. बस बस. अरे प्रॉब्लेम करा की टाळ्या. जोरदार टाळ्या, जोरदार. यासाठी केला होता अट्टहास. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. दुसरी संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती. पुत्र हवा ऐसा उलटा